स्वानंदी आई कशाला एवढी धडपड करतेस? कसली घाई आहे ग एवढी? घाई नाहीये तर काय, इथे ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. बघू लागलं का पायाला? काही पायाला वगैरे लागलं नाहीये, मनाला लागलंय. माझ्या मनाला आतून त्रास होतोय खूप. काय झालंय? काय झालंय? काय काहीच मनासारखं होत नाहीये. खरंच ना, दळभद्री नशीब घेऊन जन्माला आलीये मी. माझ्या टाळूवर ना कोणी तेलच टाकलं नाही असं वाटतं. सारखं आपलं तेच होत असतं, सारखं सारखं मनासारखं होत नाही. काही सगळं तुझ्या मनासारखंच होतंय आई. काय मनासारखं होतंय? कुठलं मनासारखं होतंय? मुलाबाळांचं सगळं चांगलं व्हावं म्हणून जीवाचा आटापिटा करते, हाडाची काढ करते, पण कोणाला काही आहे का त्याचं? इतकं चांगलं स्थळ आणलं तुझ्यासाठी स्वानंदी. वाटलं होतं आता सगळं चांगलं होणार, तुझ्या डोक्यावर अक्षता पडतील, रोहनचं पण सगळं मार्गी लागेल. पण कसलं काय, तुझे बाबा घातला गोळ त्यांनी. आई आई प्लीज हा, तू बाबांना काही बोलू नकोस. तू ना तुझ्या बाबांची वकिली करण्याचा काही ठेका घेतलेला आहेस का? जेव्हा बघावं तुला काय बोललं की बाबा मध्ये येतात, बाबांना काय बोललं की तू मध्ये येते. तुम्ही दोघंही अगदी अव्यवहारी चुकीचं वागताय, हे कळते का तुम्हाला? आई फक्त वेळ मागतोय थोडा. काय बोलतेस तू स्वानंदी? वेळ कुठे आपल्याकडे? अगं 35ची झालीस तू आता कसला वेळ मागतेस तू? अरे पटकन होकार देऊन तू स्वतःला आणि आम्हाला मोकळं करून टाकायचं होतंस ना. आई तुम्ही मोकळेच आहात. मुलांची लग्न झाल्याशिवाय, ते मार्गावर लागल्याशिवाय जगातले कुठलेच आई वडील मोकळे होत नसतात. जन्माला घातल्या आपली मुलं चांगल्या मार्गावर लागली पाहिजे याच्यासाठी प्रत्येक आई वडिलांना घोर लागलेला असतो. तुझे बाबा दाखवत नाही स्वानंदी, पण आतून त्यांचंच मन त्यांना खूप खात असतं. हे लोक लचके तोडत असतात ना. कुठेही जा, लग्न समारंभाला गेलो, लग्न जमलं का स्वानंदीचं? कुठे गेलो आपण हळदी कुंकवाला, जमलं का लग्न स्वानंदीचं? बारशाला गेलो, जमलं का लग्न स्वानंदीचं? अगदी भाजी आणायला जरी गेला ना तरी भाजीवाला सुद्धा विचारतो, जमलं का लग्न स्वानंदीचं? पुढच्या वर्षी होईल, पुढच्या वर्षी होईल असं सांगून सांगून ना कंटाळा आलाय मला हे सगळं पुढे डोट्यात नेण्याचा. आई थांब, इतका स्ट्रेस घ्यायची काही गरज नाहीये. बिन लग्नाची मुलगी घरी असल्यानंतर आई वडिलांना स्ट्रेसच येतो. म्हणून बाई हात जोडते तुझ्या, लग्न कर. काय करतेस तू? मी लग्नासाठी नाही बोलले का? नाही अगं, फक्त काही नको असं म्हणते ना मी. स्वानंदी इतकं चांगलं स्थळ आलंय, असं समोरून चालत आलंय आणि तू म्हणते घाई नको, तुला वेळ हवाय. तुझ्यामुळे रोहनचं लग्न अडलंय, तो अडून बसलाय. मी लग्न करणार नाही ताईचं लग्न झाल्याशिवाय. बाबांना आधीच त्रास होतोय, त्यांनी जर का जास्त स्ट्रेस घेतला ना तर उद्या त्यांना हार्ट अटॅक. पण म्हणजे लग्न हा इतकाच क्रायटेरिया आहे का? होय. म्हणजे आमच्यासारख्या मुलींना ह्या समाजात काहीच किंमत नाही का तर आमचं लग्न नाही झालं? हो बाई हो. पण मग तुम्ही आम्हाला शिकवलं, कष्टाने मोठं केलं, यालाही मोल नाही का तर माझं लग्न नाही झालं? आई मी सगळं करते ना, तुमच्या सगळ्यांचं मी सगळं बघते, मी बाहेरचं पण करते. सामाजिक जाणीवेतून आज मी वृद्धाश्रमासाठी काम करते. एन्व्हायरमेंटल सायन्सची डिग्री घेतली आहे, त्याची जाणीव ठेवून वेळोवेळी मी निसर्गाशी एकरूप असण्याचा प्रयत्न करते, लोकांमध्ये त्याचा अवेअरनेस भरण्याचा प्रयत्न करते. पण हे 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 सगळं पाण्यात आहे ना. हा तर माझं लग्न झालेलं नाहीये. कुमारी मुलगी यापेक्षा सौभाग्यवती हा टॅग आपल्या समाजात महत्वाचा आहे. काळे मणी गळ्यात घाला, एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग नसेल, समजून घेऊ शकला नाहीत तरी आयुष्यभर रडत रडत संसार करा, ते चालेल. पण हे डिग्री हे सगळं आहे ना, ते गुंडाळून बासनात ठेवून द्या, याला काही महत्व नाहीये का तर माझं लग्न नाही झालंय. मुलीच्या कर्तृत्वाचा आईबाबांना अभिमान नाही वाटू शकत का ग? सांग ना, तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या कीच फक्त काय होतो, मिळतो तो मान सन्मान मिळतो तुम्हाला, बाकी वेळी तुमची मान खाली. अरे पण मग कशाला केला अट्टाहास? स्वतःच्या पायावर उभे राहा असं मुलांसारखं तुमच्या घरातल्या मुलींना का सांगितलं? घ्या राहिलो आम्ही स्वतःच्या पायावर उभ्या, पण नाही, तुमची मान खालीच आहे का तर माझं लग्न झालं नाही. बरं मला एक गोष्ट कळत नाही आई, मी माझ्या पायावर उभी आहे, स्वावलंबी आहे,
मग अशा एखाद्या मुलीच्या असण्याचा भार तिच्या आई बाबांच्या खांद्यावर येतो कुठून ग? कुठे आलोय आपण 21व्या शतकात? आणि हे काय कुठले विचार आहेत समाजाचे? सतत घालून पाडून बोलायचं फक्त. तू म्हणतेस ना बाहेर पडल्यावर तुला खूप लोक ऐकवतात, बोलतात माझ्याबद्दल. ती मी स्वतः हा उंबरठा ओलांडून बाहेर जाते ना तेव्हा अनुभवते हे सगळं. काही वेगळं नाही होत, हे सगळं असतं. पण आई अगं ते बाहेरचे आहेत ना. पण मग इथे आत आल्यानंतर आपली माणसं होत ना, आपण एकमेकांसाठी होत ना. आपण नाही का एकमेकांशी चांगलं वागू शकत? सतत सतत टोचून बोललं गेलंच पाहिजे का? अगं नाही झालं लग्न आता, यात माझा काय दोष आहे आई?